आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बया 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 बया, बघितलं का माझी होणारी सून काय रंग दावायला लागली लग्नाच्या आधी. माझं नाकच कापायचं ठरवलेच आहे ना, म्हणून तरी समधी नाटकं लावले ती तुम्ही. अगं वाईट तर चाट ठेवणार आहेस का नाही माझी तू. लग्नाचा दिस आहे आणि इथं ताणून झोपली आहेस मी. उठ आता चट्टीशी आणि 0 मिनिटात आवरून बाहेर आली पाहिजेस बघ. सांगा शिकवा जरा लेकीला काय तर. दिदे आज मेलोच असतो बघ. म्हणजे काय झालंय? सॉरी आत्या चिडली ना. अगं मला कळालंच नाही एवढा उशीर कस काय झोप लागली. अगं तू झोपायचं काय घेऊन बसल्यास. इथे झोपेत पडपडण्याच्या नादात तू आत्याला आपला सगळा प्लॅन सांगून बसली असतीस. काय वय नाहीतर काय, थोडक्यासाठी वाचलोय आज आपण. नशीब तिला काय कळालं नाही, नाहीतर ना. बर तू चल बाहेर, तुला सांगते. इथे नुसते भीतीलाच नाही तर लादीला आणि छपराला पण कान नाक डोळेत. चल बाहेर. अगं अगं चल तू, चल लवकर. आता मी जे सांगते ना ते लक्ष देऊन ऐक. तिकडे सत्यदादाच्या लग्नाचा दंगा सुरू झाला ना की मी आणि आई हितनं लगेच निघू. अगं इकडे दंगा सुरू झाला ना लग्नात तर आपण आपला रिक्षाचा दांडा वडलाच समज. मग तिथून डायरेक्ट बस स्टँड वर जायचं. स्टँड वर पोहोचलो ना की कवठे महाकाळची गाडी पकडायची. गाडी तिथनं शार्प टायमिंगला निघते, म्हणून आपल्याला तिथे वेळेत पोचावं लागेल. अरे पण कवठे महाकाळला कशाला जायचं? आपल्याला सगळे शोधायला ना पुण्याकडे जाणार, पण तिकडे जातंय कोण? पण हे सगळं जमल ना? अगं तुझी साथ असेल ना तर नक्कीच जमेल मला. माझी साथ तर कायम आहे. मी तयार आहे. आता जसं ठरलंय ना तसंच करायचं. ठीक आहे. बर चल. हॅलो, आता बँजोवाल्याला फोन कर आणि गोडवाला कुठे वर आलाय बघ. हा बलमाचं सगळं नियोजन व्यवस्थित बघा, तू काळजी करू नको. हा आता समोर ह्यो आलाय म्हणजे पुढे काय वाढून ठेवले काय माहित. बलमा काही काही चेहरा न बघितलेलाच बरं असते बघ, नाहीतर दिवसच नीट जात नाही. काय आहे ना? काय आहे? चल ना दिदे. जाऊ दे, उगाच चांगल्या आनंदाच्या दिवशी कशाला उगाच डोकं तापवायचं आपलं. चल असल्याच्या नादा लागाय नसते. कुठं गेला असेल? चल तिकडे बघूया. तिकडे गेला बहुतेक. चल. फोन आलाय साहेबांचा. बोला की साहेब. अरे ते गण्याचं काय झालं? त्याच्या फोनवरून का मला फोन येतोय? काम झालं नाही साहेब अजून. काम झालं नाही? अरे काय डोक्यावर पडला काय तुम्ही? गण्या अजून जिवंतच कसा? ऐक, आधी त्या गाण्याला स्विच ऑफ करायचं आणि मगच मला फोन करायचा, कळलं का? काम झालंच म्हणून समजा साहेब. हा ठीक होता. गाडी काढ रे, तात्या साहेबांना लग्नाला जायचं. ठीक आहे, आधीच खूप ताणली गेली आहे. गाण्या फिरंगी आपल्या हातून खूप वेळा पळालाय आणि कालही पळून गेलाय. आता त्याला सोडायचं नाही. येस सर, मी माझे खबरी लावलेत. गोलप, तुम्ही तुमचे पण खबरी कामाला लावा.
हा बोल रे, खरं सांगतोस? हा सांग सांग पत्ता. शिंदे येऊन घे. सांगा सर. हा सर काय झालं? हा हा ठीक आहे सर. काय झालं? सापडला. कोण? गाण्या फिरंगी सापडला. आता गाण्या फिरंगीच्या मुसक्या आवळ्याचा मुहूर्त आलाय. खुसपुढे एक काम करा. येस सर. हा पत्ता आहे ना, भारती मॅडम, प्रिया मॅडम, बाकी सगळ्यांना मेसेज करा. सगळ्यांना तिथे यायला सांगा. हा बोलो. चला गाडीत बसा. हिंदे गाडी काढा लवकर. चलो चल. खुसपुढे निघा. येस सर. मम्मी मेकअप वाली येईपर्यंत मस्त तुमच्या हेअरला बाउन्स देते. सपने सॉरी सॉरी, ठेवती बाजूला. काय अमेरिकेत बोलायला का मेकअप वाले? कवा धरणं वाट बघते मी. लगीन लागायच्यात येतील ना? येतील येतील. मी ज्याला बोलवलंय ना ते एकदम बेस्ट आहेत. म्हणजे लई मोठ्या मोठ्या हिरोईनचे मेकअप केलेत त्यांनी. आलिया, दीपिका, कृती आणि आता तुमचा. आपण काय उपयोग? ती येत नाही चालेल तर काय लगीन थांबून ठेवायचं का? थांबून कशाला ठेवायचे? अगदी झालाच उशीर तर मी आहे की. मी करते तुमचा मेकअप. अयो ए तू नको करू बाई माझा मेकअप. तू मेकअप करायला घेशील आणि सत्याच्या पोराच्या बारशाला पूर्ण करशील. आली आली मेकअप हेअरची टीम आली. चला या या. मम्मी जरा सरकता का? या या. इतका का उशीर केला तू? आज खूप लग्नाचा ऑर्डर होता ना. अयो ह्याच्यासारखं मेकअप करणार आहे. कसं दिसतंय सपने ती? आओ मम्मी तुम्हाला फोटो काढायचे ना, मग तेव्हा लग्नात असंच ब्रायडल मेकअप असतोय. हा बरं बरं. तू कंच्या हिरोईनचा मेकअप केलं ग? मम्मी त्यांना घेऊ दे की आधी थंड वगैरे काहीतरी. काय घेणार तुम्ही? चहा, थंड, कॉकटेल, मॉकटेल सगळं मिळतं या रिसॉर्ट मध्ये. नो थँक्स. मेकअप आणि हेअरला सुरुवात करूयात. बरोबर. मग माझे ना लॉंग मध्ये असे आपण बेबी करूया. बेबी. ए सपने बेबी कशाला? आओ मम्मी बेबी हेअर नसतात ते. बेबी हेअर्स असतात समुद्राच्या लाटांसारखे. मला ना का समुद्राच्या लाटा. मला का नाही महागा असा बुतडा, पुढा असा फुगा आणि का नाही असा कोंबडा त्या कोंबडा आणि त्याच्यात का नाही मॅचिंगचा गुलाब रवा. मी करते व्यवस्थित. आणि मला बी कर्ल्स हवेत. कर्ल्स कर्ली हेअर्स आधीच आहेत. कसं आहे ना आमच्या सत्तेदाराचं लगीन आहे तेव्हा मी त्याची करवली आहे ना, मग तेव्हा मी सगळ्यात छान दिसायला पाहिजे ना. मग म्हणून माझ्या हातून कर्ल्स करा. बोलली नटमोगरी. हिचं जाऊ दे. मी काय म्हणते ते बेबी वगैरे तर आपण करूच, पण हिताची सागरवेणी घेऊयात का? सागरवेणी म्हणजे कसं हित सागरवेणी खाली लाटा, सागरवेणी लाटा, सागरवेणी लाटा. नाही नाही मला ना मॅचिंगचे बटरफ्लाईज लावा. बटरफ्लाईज बनवा हिला फ्लॉवर पॉट. बरं करते. पहिल्यांदा कोण बसणार? मी. मी बसणार. मी बसणार आधी. मी बसणार आहे इथं. सपने मी आधी बसणार. नाही नाही मी बसणार आहे. मी बसणार आहे. मी बसणार आहे. सपने तो बस आधी. हा थँक्यू मम्मी. अयो बसल्या. मग बरं मग ये ना मी. म्हणून आधी मी मिरवणार मग बाकीचे सामने मिरवणार. हे काही बरोबर नाही. मग काय दरवेळी काय आमचा नंबर काय शेवटी होईल? आहो सपना वहिनी त्या सिनियर आहेत ना, मग तेव्हा मम्मी नंतर तुम्ही आणि मग रुपाली वहिनी असणार ना. हा ते बी आहेच म्हणा. ए सरे खुळ्यासारखीची असते तू. तुला काय कळतं का नाही? जरी सपनेचं लगीन आधी झालं असलं तरी मानानं सत्याची बायको मोठी आहे. तेव्हा माझ्या नंतर रुपाली मेकअप करणार आणि मग सपनी. काय करायचं सरे? वय वय बया आता तो वेगळं बोलत होती. नटमोगरी. सपने तू कुणे आमच्या समजांसाठी कॉकटेल माकटेल घेऊन ये जा.
कॉकटेल मॉकटेल तर सोडाच, लिंबू सरबत बी देणार नाही आता मी तर. आणि हे बघा होणार सासर बुवा निवांत बसले ती आहे की नाही, कामाला हाताखाली माणसंच आहे ते आपल्या. मी तुला लग्नाची बायको समजते, तू स्वतःला नोकर समजून घेते. कधी एकदा पळून जातोय आणि आमरी संघ संसार सुरू करतोय असं झालं. आमरी कधी पळून जायचं आपण? अगं माझी बॅग रेडी आणि शेरवानी ती तर कधीचीच रेडी आहे. धनाजीराव, मी फोन करते ना तुम्हाला, तोपर्यंत तुम्ही स्वतःचं डोकं चालवू नका. आता एवढी हुशार बायको असताना नवऱ्याने कधी स्वतःचं डोकं चालवलंय का? आता तू सांगशील तसंच चालणार नाही. बया काय सुंदर साड्या तुमच्याकडनं आहे रे वाटतं आम्हाला. ए सपने गप. तो सत्य तिकडे तयार झालाय, अजून तर इथंच आहेस होय, आणि कायच तयार झाली नाहीस. बघा ना मी तिला 4 वेळा सांगितलं तयार हो म्हणून, तरी तिचं काय अडलंय काय माहिती. मी ते आली मेकअप वाली दीदी आली, हिचीच वाट बघत होते. आता ना लगेच रेडी होते मी. नमस्कार. ठीक आहे. हे बघ रुपाली, ही माझ्या आवडीची चुनरी आणली बर का, ती डोक्यावर घे. हा एकदम भारी आहे. धर. ह्या मेकअप वालीला कुठं बघितल्यासारखं वाटतंय. मम्मी साताऱ्यामध्ये जेवढे बी लगीन होतात ना त्यांचा सगळ्यांचा मेकअप मीच करते. साताऱ्यात फार मोनोपॉली आहे माझी. कसली पाल? मम्मी साहेब नॉट दॅट पाल, मोनोपॉली मीन्स लेगॅसी. हाऊ फनी. बरं नीट ये, तयार कर आमच्या नवरीला काय, आणि तू पण तयार हो ग लवकर. काय माहिती तुझ्याकडे बघितल्यावर मला डाऊटच येतोय. ए ध्यानात ठेवा, मम्मी साहेबांनी घेतला डाऊट की समधी झाली आऊट. अय्यो डाऊट मम्मी साहेब, माझा डाऊट. एकदा एका मुलीला मी नवरी बनवलेलं, तिला डायरेक्ट मिस युनिव्हर्सची ऑफर आली. तुम्ही काळजी नका करू, काळजी इल्लाय. येत नवरीला तयार कर काय, लगीन कसं मुहूर्तावर लागलं पाहिजे. होणार, आमचं लग्न एकदम प्रॉपर मुहूर्तावर होणार. अहो लग्न म्हणजे तसं लग्न नाही. बघा हे कोणाचं लग्न आहे? आपलं लग्न. मी कोण करते ते मेकअप. तुम्ही मुलाकडचे, मी मुलीकडची. ये लोक माझे फ्रेंड्स, वी आर फ्रेंड, हम साथ आहे. मग लग्न आपलंच झालं ना. आओ पणी. ए गप, खापराचा थोबडा असं तर कवच फुटलं असतं. हा ए सपने चल ग, तुम्ही पण चला, माना पण साड्या बघू. हा यावरून ये. या प्लीज गो, आय वॉन्ट टू वर्क. लवकर आवर तिचं. या प्लीज गो, या प्लीज. पुष्की जातो आधी कडीला. अगं आई, कशाला एवढा तामझाम करतोय आपण? असं बी पळूनच जायचंय की आपल्याला. आमरे लई शानी आहेस. ही समजा नाही ना केलं तर तुझ्या आत्याला संशय येईल, तमाशा करल ती. अगो बाई, आता खरं कॉन्स्टेबलची आई शोभतेस बघ. बया 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 बया, तुम्हा माया लिकींच्या गप्पा सपते त्या का नाही अजून? आणि काय गही लग्नाचा मुहूर्त आलाय आणि तू अजून तशीच आहेस.
मुद्दाम करतेस हाय का नाही? तुला ह्या लग्नाचा उत्साहच नाही ही मला चांगलं ठाव आहे. पर मी बी एक सांगून ठेवत्या, गप गुमान तयार होयाचं आणि बाहेर याचं. अगं आत्ते, आता आम्ही तयारीलाच लागत होतो बघ. ए उग काय बी टेपा लावू नका. मी बघितलंय की तुमचं काय चाललं होतं ती. अगं ह्या दोघींनी नाही जमायचं म्हणून प्रिया आणि भारती मावशी येतात मदतीला. बाकी समजी तयारी झालीच आहे की. अगं हो, भारती मावशी आणि प्रियाताई येत आहेत, त्यांचीच वाट बघतोय. आणि बाकी समजी तयारी काय झाली. आणि आत्ते लगीन मुहूर्तावरच होणार. वाट बघ. काय म्हणजे सत्याचं लगीन नुसत्यावर वाट बघावीच लागल ना. आवरा चटाचटान बाहेर या. हो गुरुजी, आवरा की लवकर. चला या बसा. या हळद कुंकू वाहा, ही फुलं वाहा. मणी मंगळसूत्र आणलंय का? दे म्हणे मंगळसूत्र. बाबा माझ्याकडे कुठे दिले? अरे हो, तुझ्याकडे नाही का? मी तुझ्याकडे दिलते. पॅन्टी नसतो की जा, वर बी नसतो. हा मी ह्याच्याकडे दिलतो. माझ्याकडे कुठं? तुझ्याकडे दिलंय मी. मी तुझ्याकडे दिलतं. काय चाललंय? दोघांनी माझ्याकडे दिलं, मग गेलं कुठं? नीट बघ खिशातच असेल. हा ठीक आहे गुरुजी. हे मणी मंगळसूत्र याला हळदी कुंकू व्हायचं आणि हे 5 मणी वावायचे. हे तुमच्या बायकोच्या गळ्यात कायम राहणार. 7 जन्माचं बंधन असतंय. हळदी कुंकू याला. चला 5 माणसं या. जाऊ. हे पाठीमागे द्या आणि नाव घेतल्याशिवाय सोडू नका. ज्योतिबाच्या देवळाला सोन्याचा कळस विद्याचं नाव याला मला नाही आळस. दिवसभर नाव घे माझा काय आळसच नाही तुम्हाला. नदीच्या काठी खोपऱ्याची वाटी पूनमला आली संसारासाठी. हे नाव मला आवडले, मी पाठ करून ठेवतो माझ्या लग्न म्हणायला. बळवंतराव निळ्या निळ्या आकाशात विमान चालते फास्ट. विंदूचं नाव घेतो तुमच्यासाठी खास. विमान चालतंय फास्ट तुमच्यासाठी खास. कडक कडक. गुरुजी तुमचं नाव चांगलं पाहिजे. नाव नावाची काय बिशात, निर्मला माझ्या खिशात. डायरेक्ट माझ्या खिशात. घरात गेले की असतात बायकोच्या मुठीत आणि बायको माझ्या खिशात. घरात गेले की ताटाखालचं मांजर होतं. जयदीप, आता तू पण एक नाव घे. असं लग्न झालं तुझं, आमचं झालं असं आम्ही लगेच. नाही काय बस खाली. अरे नाही जमत रे पण माहिती. जमतंय असं कसं जमत नाही. मारुतीच्या देवळाला मारतोय वेडा.
मारुतीच्या देवळाला मारतोय वेडा आणि सपनी माझा कंदी प्याडा. कंदी प्याडा डायरेक्ट बिझनेसचं नाव घातलं. साहेब मी तुम्हाला कन्फर्म सांगतो ह्यो गण्या आहे ना वराड्याबरोबर आज गेला असणार. अहो आज इथं सत्या मंजू यांची लग्न आहेत. लय मोठमोठी माणसं येणार आहे. मग आता कसं काय करायचं? पण काहीतरी केलं पाहिजे घोलप. हा ही संधी आपण सोडता कामा नये. एक काम करू आधी आत जाऊ पण एक लक्षात घ्या आतमध्ये वराड्यांना कुठलाही संशय आला नाही पाहिजे. येस सर. हा चला चला पटकन. पुष्की पुष्की बाहेर कोणीच नाहीये. तू पटकन चेंज करून घ्या. आवर पटकन. मी तुझी बॅग भरते. रेडी? येस बेबी. ऐक मी बॅग घेऊन पुढे जातो. तू लवकर आवरून ये. ओके. होय दादा काय लग्नात काय भानगड पोलीस एवढे तुझे वरात काढाय आले ती हतकट. आयो साहेब तुम्ही सॉरी सॉरी. अरे काय जरा दामाने मी काय करतो इकडं
एवढं पोलीस? हा एक किलर ते वाघमाऱ्याच्या लग्नाला आलोय आम्ही सगळे. नाही नक्की लग्नालाच आलो ना. नाही एवढं मांडवात तेवढं पोलीस हिंडायला लागलेत. हा ए पोलीस कोण आहे तू कमी? हा ती काय इकडं काय पोल्ट्री खाय ए काय साहेब? अरे पोलीस कोण? तू आहे का मी? चौकशा कोण करते? हा आणि तू काय इकडे करते? लग्नात कशाला पाकिट मारायला आला का? अरे तिथं लग्नात पोलीस असताना लुटमार करायला आला का? चल तुला आठ टाक. चल 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 चल. साहेब मी चोर नाही, मी पाहुणा. कुणाचा पाहुणा? मंजू मॅडमने बोलवलंय मला लग्नात. त्यांनी एवढं प्रेमाने आदराने मला बोलवलंय. धन्यच झालो बघा मी. वाघमारे काय डोक्यावर पडलं की काय? हा एका पोलिसाच्या लग्नाला चोराला आमंत्रण दिलंय. म्हणजे पोलिसाचं लग्न आणि चोर पाहुणा बनून आलाय. पहिल्यांदाच बघती. हे काय का असं साहेब, त्यांनी एवढा विश्वास ठेवलाय ना माझ्यावर, मी नाही तडा जाऊ देणार. आणि आता मी बी सुधारलोय, चांगल्या मार्गाला राहण्याचाच प्रयत्न करणार आहे. आणि तुम्ही चोर म्हणा नाहीतर काय बी म्हणा, असं बी काय लोक वर्दी चढून लाबाडपणा करतातच की. त्यांचं काय करायचं, त्यांचंच जाऊ द्या साहेब. मी जातो, तुम्हाला काय लागलं तर सांगा. आणि जेवल्याशिवाय जाऊ नका बरं का. दे इकडे ती भरून आणतो. तू माझ्याबद्दल बोलला का काय? खुसपटे साहेब इकडे काय तो गावला रे? आपण तिकडे बघूया का? तुम्हाला कुठे काय गावलंय आतापर्यंत? गोळ्या गावल्या का? गोळ्या त्या खाऊन घ्या. चला चला. म्हणजे धरा तुम्ही पुढे व्हा, मी आलीच. म्हणजे म्हणजे पिल्यान ठरलाय तर मायालिकेंचा. माझा संशय खरा ठरला. आता बघाच ही रत्ना काटे कसा काट्यानं काटा काढतीया. मंजू, प्रत्येक आईची इच्छा असते ग, तिच्या लेकीला लग्नाच्या शालूत बघावं, तिचा सुखाचा संसार बघावा. पण मी कसलं नशीब घेऊन आले बघ की. माझ्यामुळं तुम्हाला काय काय करावं लागतंय. आई, अगं तू लई केलंयस आमच्यासाठी, तेव्हा स्वतःला वाईट ठरवू नकोस. आणि तुझ्या पोरीना मस्त खमक्या आहेत, अशा लगेच हार मानणाऱ्यातल्या नाहीत. आणि आपल्या दीदीचा संसार नीट व्हावा आणि तुलाच सोन्यासारखा जावई मिळावा म्हणून करतोय ना आपण हे समज. बरं ऐका, आत्या बाहेर कुठं दिसेना झाले, तेव्हा आता आपल्याकडे ह्योच चान्स आहे. तुम्ही पुढं वा मग.
मी मागणी येते. उगाच कोणी मध्ये आलं तर लक्षात यायला नको त्यांची. ठीक आहे.